आज रथसप्तमी, मग आमच्याकडे गोडधोड ना काहीतरी होतात. आज मी करतं पुरणाची पोळी, ती सुद्धा गव्हाच्या पिठाची. पुरण करून घेतलं व्यवस्थित, त्याच्यानंतर गव्हाचा पीठ मळून घेतलं. जास्त घन नाही, जास्त पातळ. पिठात ना फक्त मीठ घालायचं, तेल अजिबात घालायचं आणि मऊसूत मळून घ्यायचं. त्याच्यानंतर अशी एक लाटी लाटायची गोळ्याची, त्याच्यात व्यवस्थित पुरण भरून अशी थापटून घ्यायची जरा, म्हणजे पुरण सगळीकडे लागतं. आणि तांदळाचा पीठ लावून ना पातळ अशी लाटून घ्यायची. मधी कधी एखादी फुटता, पण त्याका काय नाही, पण चव इतकी अप्रतिम लागता ना गव्हाच्या पिठाची, मैद्यापेक्षा भारी. ज्याका मैद्याच्यो कोणाक नको त्यांना अशो गव्हाच्या पिठाच्यो करून खायच्यो. खमंग खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत होतात. अशो करून बघा, आवडतले तुमका. आणि दुसऱ्या दिवशी पण ते मऊच राहतात. पातळ लाटायची, वरसून तूप लावून शेकून घ्यायची. असे करा, खावा, आवडतले तुमका. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.